शासन निर्णयानुसार कर्जाच्या स्थगितीबाबत पत्रव्यवहार करूनही बँकेनं परस्पर ट्रॅक्टर ओढून नेल्याप्रकरणी हनुमंत वाघमारे यांनी सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेमधून सन 2022-23 मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर आणि तालुका कृषी अधिकारी पंढरपूर यांनी सोडत काढली होती। त्यामध्ये हनुमंत पांडुरंग वाघमारे राहणार मगरवाडी तालुका पंढरपूर यांची अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून ट्रॅक्टरसाठी निवड झाली होती। हा ट्रॅक्टर त्यांनी टेंभुर्णी येथील कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेकडून कर्ज घेऊन दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी घेतला। ट्रॅक्टरचे कर्ज हप्ते भरण्यास अडथळा निर्माण होत आहे। दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आणि पाऊस नसल्यामुळे ते कर्जाचे हप्ते वेळेवर भरू शकले नाहीत। ट्रॅक्टरचं शासनाकडून येणारं अनुदान देखील आजपर्यंत मिळालेलं नाही। दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आणि दिनांक 10 नोव्हेंबर 2023च्या शासन निर्णय 3 मधील अटीनुसार शेती निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांपैकी पुळूज मंडळातील तारापूर मगरवाडी गाव दुष्काळी घोषित करण्यात आला आहे। या संदर्भात कर्ज वसुलीचा तगादा लावू नये, कर्ज हप्त्याच्या रकमेला कोणत्याही प्रकारचं व्याज लावू नये असा पत्रव्यवहार हनुमंत वाघमारे यांनी बँकेकडे केला। मात्र त्यांच्या घरासमोरून घरात कोणीही नसताना ट्रॅक्टर गायब झाल्यानं या ट्रॅक्टर चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यासाठी गेले असता तिथं समजलं की बँकेनं तुमचा ट्रॅक्टर कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे ओढून नेला आहे, त्यामुळे आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही। 8 दिवसांच्या आत बँकेनं कर्ज स्थगितीचं पत्र द्यावं आणि ट्रॅक्टर परत मिळावा। याबाबत न्याय न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा हनुमंत वाघमारे यांनी दिलाय। हनुमंत पांडुरंग वाघमारे राहणार मगरवाडी तारापूर शेतकरी। मी शासनाच्या कृषी यांत्रिकी योजनेतून ट्रॅक्टर घेतला होता। त्यासाठी कोटक महिंद्रा बँकेचं कर्ज घेतलं होतं, पण पाऊस कमी दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळं मी ट्रॅक्टरचा हप्ता भरू शकलो नाही आणि शासनाचा आदेश आला आहे की दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडे शेती निगडीत कर्ज असलेले त्यांना स्थगितीचा आदेश आहे। तर मी 2 महिन्याखाली त्यांच्यासंग पत्रव्यवहार केला होता। कोटक महिंद्रा बँक परत कलेक्टर यांच्यासंग पत्रव्यवहार केला, तरी त्यांनी मला त्याचं काय उत्तर दिलं नाही। मागच्या 2-4 दिवसाखाली माझा ट्रॅक्टर ओढून नेलेला आहे। न्याय मिळाला नसल्यामुळे मी 26 तारखेला आत्मदहनाचा इशारा दिलाय कलेक्टर ऑफिस समोर। आणखीन एक ट्रॅक्टर मिळाल्यापासून मला ट्रॅक्टरचं अनुदान आतापर्यंत मिळालेलं नाही शासनाकडून, वर्ष झालं। याबाबत अधिक माहिती युवराज पवार यांनी दिली। मगरवाडी तारापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील लाभार्थी हनुमंत वाघमारे यांनी महिंद्रा कोटक बँकेच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेच्या अंतर्गत जो ट्रॅक्टर मिळवला होता, तो ट्रॅक्टर महिंद्रा कोटक बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी वाघमारे यांच्यावरती या लाभार्थ्यावरती दडपशाही करून शासनाच्या परिपत्रकाचा कोणताही संदर्भ न घेता शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली करून यांच्या दारातून तो ट्रॅक्टर बळजबरीने हिसकावून घेऊन आज त्यांची आर्थिक पिळवणूक व मानसिक छळवणूक करत आहेत। अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात येणाऱ्या 26 तारखेला हे स्वतः वाघमारे आत्मदहन करणार आहे। खरं वास्तविक पाहता या देशातलं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार संबंधित जनतेच्या बाजूने उभारण्यापेक्षा शेतकऱ्याची किती मानसिकतेनं कोणत्या मानसिकतेनं पिळवणूक करत आहे या सर्वच गोष्टीचा विचार करून आत्मदहनापर्यंत उतरले आहे। म्हणजे आजचा शेतकरी केवळ कुठल्या परिस्थितीला तोंड देतोय हे त्यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यावरून इथल्या व्यवस्थेला इथल्या प्रशासनाला समजलं पाहिजे। याकरता आज हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला सांगायला लागले, जेणेकरून माननीय सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून संबंधित बँकेने नेलेला जो ट्रॅक्टर आहे तो त्यांना सही सलामत परत करण्यासाठी काहीतरी शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे। जर काय यापुढे मागणी नाही झाली तर अशा पद्धतीनं ज्या लोकांचे ट्रॅक्टर घेऊन गेलेले आहेत अशा सगळ्यांना एकत्र करून एक मोठं जन आंदोलन उभा करण्यात येईल।